नंदुरबार जिल्हा परिषदेचा 36,99,00,000 अर्थसंकल्प सादर. आरोग्य, शिक्षण व ग्रामीण विकासाला प्राधान्य. राज्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेचा सन 26-27 या आर्थिक वर्षातील 36,99,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी सादर केला. यामध्ये आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणी पुरवठा, रस्ते व विविध विकास योजनांवर विशेष भर देण्यात आला. जिल्हा परिषद नंदुरबारच्या याहमोगी सभागृहात झालेल्या बैठकीत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 46,87,00,000 रुपयांचं सुधारित अंदाजपत्रक, सन 2026-27 साठी 36,99,00,000 रुपयांचं मूळ अंदाजपत्रक मान्य करण्यात आलं. सादर केलेल्या अंदाजपत्रकात आरोग्य, शिक्षण, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण, समाज कल्याण, कृषी व पशुसंवर्धन अशा विविध विभागांच्या योजनांसाठी निधीची तरतूद करण्यात आली. विशेषतः ग्रामीण रस्ते, संपर्क विरहित गावांसाठी साकव पूल, लघुसिंचन योजना तसंच महिला व बालकल्याण आणि दिव्यांग कल्याण योजनांना प्राधान्य देण्यात आलं. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंदाजपत्रकात संविधानिक तरतुदींचं पालन करण्यात आलंय. समाज कल्याणासाठी 20%, महिला व बालकल्याणासाठी 10%, देखभाल दुरुस्ती वर्गणीसाठी 20%, दिव्यांग कल्याणासाठी 5%, तसंच जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्तीसाठी 5% निधीची तरतूद करण्यात आली. सन 2026-27च्या अंदाजपत्रकात सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 4,65,00,000 रुपये, शिक्षण विभागासाठी 5,62,00,000 रुपये, महिला व बालकल्याण विभागासाठी 1,35,00,000 रुपये, ग्रामीण पाणीपुरवठा विभागासाठी 3,31,00,000, समाज कल्याण विभागासाठी 2,10,00,000, कृषी विभागासाठी 1,30,00,000 रुपये, पशुसंवर्धन विभागासाठी 1,50,00,000, जलसंधारण विभागासाठी 1,00,00,000 रुपये, पंचायत राज कार्यक्रमासाठी 5,36,00,000 तर बांधकाम विभागासाठी 10,80,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीच्या अंदाजपत्रकासोबतच पंचायत समित्यांचा अंदाजपत्रक, ग्रामीण पाणी पुरवठा देखभाल निधी तसेच जिल्हा परिषदेच्या घसारा निधीच्या अंदाजपत्रकास देखील मान्यता देण्यात आली. या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश कुमार मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान कोळपे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचं प्रास्ताविक मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे यांनी केलं तर सूत्रसंचालन उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी भगवान कोळपे यांनी केलं. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी अर्थसंकल्पावर आपलं मनोगत व्यक्त केलं. समाज कल्याण अधिकारी नंदकिशोर सूर्यवंशी यांनी देखील सादर करण्यात आलेल्या अंदाजपत्रकावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनोने, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ डहाके, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयकुमार कुसूरकर, शिक्षण अधिकारी भानुदास रोकडे, स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईश्वर पवार, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉक्टर संजय खाचने, बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता राकेश जमानेकर, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय पाटील तसेच लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत चौधरी उपस्थित होते. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी योगेश पवार, नंदुरबार.